राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात। सगळेच राजकीय पक्ष आघाड्या कामाला लागल्यात। पण यावेळच्या निवडणुकांमध्ये अजून एक फॅक्टर आपलं वजन वाढवू शकतो। तो म्हणजे राजकारणात नसले तरी समाजाच्या मुद्द्यावर राजकारण करू इच्छिणारे प्रत्येक समाजाचे नेते। यातीलच एका नेत्याच्या भूमिकेवर संपूर्ण राज्याची चर्चा होते, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील। मनोज जरांगे पाटील यांनी आपली भाजप विरोधी पर्यायाने महायुती विरोधी भूमिका कायम ठेवत विधानसभा निवडणुकांमधील त्यांचा रोल जाहीर केलाय। मात्र मनोज जरांगे पाटलांच्या या भूमिकेचा आता भाजपला खरंच तोटा होईल का, याबाबत आता शंकांना वाव आहे। महत्त्वाचं म्हणजे हरियाणाचा पॅटर्न पाहिल्यानंतर मनोज जरांगे पाटलांचं आक्रमक होणं हे भाजपला पुन्हा एकदा विधानसभेत बहुमत देणारं ठरू शकतं। तर मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधाने भाजपची मतं वाढण्याची शक्यता वाढते। नेमकी कशी, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। तर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा राज्य सरकारवर टीका केली आहे आणि यावेळीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट न करता त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलंय। आजपर्यंत मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही हा सत्ताधारी म्हणून त्यांचा निर्णय होता, मात्र आता त्यांना मतं द्यायची की नाही हे मराठा समाजाच्या हाती आहे। सत्तेत असूनही देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आरक्षण दिलं नाही, त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये जरांगेंचा स्टँड फिक्स झालाय। मात्र हरियाणा विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर या स्टँडमुळे एक महत्त्वाची शक्यता निर्माण होते। ती शक्यता जाणून घेण्याच्या आधी हरियाणात नेमकं काय झालं हे थोडक्यात बघूया। हरियाणा निवडणुकीत भाजप विरोधात निवडणुकीच्या आधी मोठ्या प्रमाणात असंतोष होता। निवडणुकीत जाट कॅल्क्युलेशन चालली आणि भाजपने बाजी मारली। हरियाणातील डॉमिनंट कास्ट जाट भाजपच्या विरोधात होती। काँग्रेसनेही मग याचा फायदा उचलण्यासाठी उघडपणे जाट समाजाची पाठराखण केली। मात्र अशा वेळी जाट समाजाला आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न करण्याऐवजी भाजपने जाट सोडून इतर ओबीसी जातींना एकत्र आणलं आणि त्याचा परिणाम निकालात दिसला। इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे राज्यातही मराठा समाजाला भाजप विरोधी मतदान करण्यास भाग पाडलं गेल्यास त्याचीही तजवीज भाजपने केली आहे। विशेषतः मराठा विरुद्ध ओबीसी असं जेव्हा आरक्षणाचा संघर्ष उभा राहिला तेव्हा भाजपने ओबीसींची बाजू घेतल्याचं चित्र होतं। त्यानंतरही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून असे निर्णय घेतले गेले की ज्यामुळे भाजपची ओबीसी आणि मराठेतर वोट बँक पक्की झाली आहे। निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने ओबीसींसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत। नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रासाठी उत्पादनाची मर्यादा 8 लाखांवरून आता 15 लाख करण्यात आली, असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलाय। नॉन क्रिमिलियरची मर्यादा वाढली तर ओबीसी समाजाला मोठा फायदा होणार आहे। सोबतच ओबीसींच्या अनेक पोट जातींसाठी महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे। सप्टेंबर महिन्याच्या अखेरपासून 10 जातींसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। राज्यात विविध जातींसाठीच्या एकूण 17 महामंडळांची भर पडली आहे। शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची 4 ऑक्टोबरला बैठक झाली। या बैठकीत बारी, तेली, हिंदू, खाटीक, लोणारी आणि जैन अशा 5 जातींसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली। त्यानंतर आगरी, लेवा पाटील या समाजांसाठी वेगळ्या महामंडळांची स्थापना करण्यात आली। याआधी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ आणि आर्य वैश्य समाजासाठी वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा सरकारने केली होती। इतकंच नाही तर ब्राह्मण समाजासाठी सुद्धा परशुराम आर्थिक विकास महामंडळ आणि राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय झालाय। सोबतच राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील 15 जातींची ओबीसींच्या यादीसाठी शिफारस करण्यात आली आहे। या सर्व 15 जातींच्या नागरिकांची लोकसंख्या ही तब्बल 10 लाख इतकी आहे। यावरून कन्क्लुजन काय तर ओबीसी समाज आणि ब्राह्मण आणि इतर मराठेतर समाज भाजपच्या फेवरमध्ये येण्याची शक्यता सर्वाधिक आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरांगेंची मराठा समाज जो राज्यातला डॉमिनंट समाज आहे त्याला एकत्र करण्याची भूमिका इतर समाजांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करू शकते। सोबतच जरांगेंची मराठ्यांना एकत्र करण्याची भूमिका जातीय ध्रुवीकरणाला बळ देते, ज्यामुळे जसे मराठा एक गठ्ठा मतदान करतील तसेच मराठेतर ओबीसी, ब्राह्मण आणि इतर समाजही एकत्र येऊन मतदान करतील। मात्र मराठेतर समाजाचं मतदान हे मराठा समाजाच्या विरोधात असेल, ज्याचा फायदा थेट भाजप आणि महायुतीला होईल। अगदी हरियाणात झालं तसंच।
सोबतच जरांगे पाटलांचा मुद्दा चालला तर एक महत्त्वाचा मुद्दा मागे पडेल, तो म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीचा मुद्दा. ठाकरे आणि पवार यांचे पक्ष फोडल्याचा मुद्दा, गद्दारी हा मुद्दा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी ट्रम्प कार्ड असणार आहे. या पक्षांची रणनीती ही तशीच आहे. मात्र जेव्हा जातीय ध्रुवीकरण होईल तेव्हा हा मुद्दा आपोआप मागे पडेल, ज्याचा थेट फटका पवार आणि ठाकरेंना असेल. लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा फॅक्टर ठरलेला सिंपत्ती फॅक्टर यामुळे दुय्यम होईल, ज्याचा पुन्हा फायदा महायुतीलाच होईल. त्यामुळे जेवढे जरांगे आक्रमक होतील तेवढाच ते महायुतीला फायदा पोहोचवतील असं म्हणायला पुरेपूर स्कोप उरतं. एवढं मात्र नक्की. राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.